पुण्यामध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, सेनगाव शहरामधील जिजाऊ चौकामध्ये आंदोलन। मी उद्धव ठाकरेंसोबत असून सच्चा शिवसैनिक आहे, फुटलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर यांचं वक्तव्य। माझ्यावर शंका घेण्याची गरज नाही, कृष्णा आष्टीकर यांची प्रतिक्रिया। कृष्णा आष्टीकर नांदेड परिषदेमधून महाविकास आघाडीकडनं निवडणुकीच्या रिंगणात। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार वाकचौरे यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। संगमनेरमध्ये वाकचौरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, वाकचौरेंना मतदारसंघात फिरू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा। संजय देशमुख यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात, दिग्रसच्या चिंचोलीमधील निवासस्थानी शस्त्रधारी 2 पोलीस कर्मचारी तैनात। नाशिकच्या सिन्नरमध्ये वाझे समर्थकांकडून घोषणाबाजी, गट स्थापन केलेल्या खासदारांच्या विरोधात घोषणाबाजी, ऑपरेशन टायगरचा कार्यकर्त्यांनी निषेध केलाय। सातारा सांगली विधान परिषद मतदानासाठी शिवसेनेच्या सदस्यांना सूचना, महायुती उमेदवाराला मतदान करा, उपनेते शंभूराज देसाईंच्या सूचना। सांगली आणि सातारा जिल्ह्यात एकूण 100 सदस्यांचं मतदान, सदस्यांकडून पक्ष आदेशाचं उल्लंघन होऊ नये यासाठी देसाईंचे आदेश। जळगाव विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवाराची माघार, मनधरणीनंतर अपक्ष उमेदवार अनिल चौधरींची माघार, शिंदेचे आमदार किशोर पाटलांकडून अनिल चौधरींची मनधरणी, पाठिंबा कुणाला नाही असं म्हणत निवडणुकीत थांबतो अशी चौधरींची भूमिका। गोवा सहलीवरून देगलूरचे नगरसेवक लातूरमध्ये पोहोचले, खासगी हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं आणि उद्या मतदानासाठी देगलूरसाठी ते रवाना होतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। विधान परिषद निवडणूक मतदानाच्या 1 दिवसापूर्वी काँग्रेस नगरसेवक नागपुरात गुप्त ठिकाणी, गोंदियातील काँग्रेसचे 120 पेक्षा जास्त नगरसेवक सिक्रेट प्लेसमध्ये मुक्कामी। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या सकाळी 8 ते 4 या वेळेत मतदान, 7 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार। एका केंद्रावर एका पोलीस अधिकाऱ्यासह 6 पोलीस कर्मचारी राहणार आहेत। चंद्रपूर महापालिकेमध्ये विजय वडेट्टीवारांना धक्का, खासदार प्रतिभा धानोरकर गटाचे सुरेंद्र आडबोले नवीन गटनेते, नागपूर विभागीय आयुक्तांकडून नव्या गटनेत्याबाबतचा प्रस्ताव मान्य। धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांनी गटनेता बदलण्यासाठी दिलं होतं पत्र। बुलढाण्याच्या खामगावमध्ये उपविभागीय कार्यालय जाळण्याचा प्रयत्न, रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचे पडसाद, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी तुपकरांचं आंदोलन, प्रशासकीय अधिकारी तुपकरांना भेटायला न गेल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकरांच्या आंदोलनाच्या दरम्यान एका शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, तर संतप्त शेतकऱ्यांनी दूध भाजीपाला रस्त्यावर फेकत कर्जमुक्तीसाठी सरकारच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवलाय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक, उद्यापासून बांधकामं आणि जलतरण तलावांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय, तर नागरिकांसाठी पिण्याचं आणि अत्यावश्यक वापराचं पाणी प्राधान्यानं उपलब्ध होणार। ठाण्याच्या शहापूरमधील भातसा धरणाची पाणी पातळी खालावली, भातसा धरणामध्ये 31% पाणीसाठा, पाऊस आणखी लांबल्यास पाणी टंचाईचं संकट। पुण्याच्या चास कमान धरणामध्ये केवळ 5.66% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक, मागील वर्षी याच दिवशी 15.41% साठा होता। यंदा पावसाअभावी परिस्थिती गंभीर, खेड आणि शिरूर तालुक्यामधील नदीकाठच्या गावांवर पाणी टंचाईचं संकट। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून विशेष पाहणी मोहीम सुरू, वॉशिंग सेंटर, गाड्या धुणं, अंगणात पाणी मारणं आणि बांधकामासाठी पिण्याचं पाणी वापरण्यास बंदी, अवास्तव पाणी वापर आढळल्यास पथकाकडून जागेवरच कारवाई। नाशिकमध्ये अखेर शनिवारपासून पाणी कपात लागू, दर शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार। अल निनोचा प्रभाव कायम राहिल्यास ऑगस्टमध्ये 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। इगतपुरीमधील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणामध्ये अवघा 29% पाणीसाठा शिल्लक, मुंबईसाठी आरक्षित 288 दलघमीपैकी जवळपास 198 दलघमी पाण्याचा पुरवठा, तर 90% साठा उपलब्ध आहे। मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, अश्विनी जोशी यांची MMRDA मध्ये बदली करण्यात आली होती। MMRDA मधील बदलीच्या निर्णयाला स्थगिती, अश्विनी जोशींना अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत राहण्याच्या सूचना। माडाच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी वंदना सूर्यवंशी यांची प्रतिनियुक्ती रद्द, राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाकडून आदेश जारी, उद्यापासून मंत्रालयामध्ये महसूल आणि वन विभागात रुजू होण्याचे निर्देश।